नमस्कार मित्रांनो, एमटेड आणि चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। केंद्र शासनाने देशातील सर्वच नागरिकांना रेशन कार्ड धारक जेवढे काही नागरिक असतील किंवा जेवढे सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याला आपली केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे। जरी केवायसी केली तरच या नागरिकांचा लाभ जो आहे रेशन कार्ड धारकांतर्गत जे काय लाभ दिला जाणार आहे तो लाभ त्यांचा सुरळीत सुरू राहणार आहे। जे नागरिक याची केवायसी करणार नाहीत त्यांचा लाभ पूर्णतः 100% बंद केला जाणार आहे। आता या केवायसी साठी मागील बऱ्याच दिवसापासून प्रक्रिया सुरू आहे। जे काय आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकान आहे त्या ठिकाणी आपली केवायसीची प्रक्रिया देखील सुरळीत सुरू होती, परंतु मधील काही काळामध्ये यामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, पॉस मशीनच्या सहाय्याने जी काय केवायसी करणं चालू होतं त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी असतील, यामुळे त्या ठिकाणी केवायसी करणं शक्य झालं नाही। त्यामुळे आता शासनाकडून या केवायसी ज्यांची बाकी आहे अशा नागरिकांसाठी, रेशन अंतर्गत केवायसी ज्यांची बाकी आहे अशा नागरिकांसाठी आता शासनाने स्वतःच्या मोबाईलमधून केवायसीची प्रक्रिया कशी करायची किंवा स्वतःच्या मोबाईलमधून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। याची माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आधीच दिली होती की केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु बऱ्याचशा जणांना ही केवायसी नेमकी कशी करायची याची कल्पना नसल्यामुळे त्यांना केवायसी करता आली नाही। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही केवायसी मोबाईलच्या माध्यमातून कशी पूर्ण करायची याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। जर चॅनलवर आपण पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। तर चला विलंब न करता आपली जी रेशन कार्ड अंतर्गत जी केवायसी बाकी आहे त्यांनी केवायसी कशी करायची याची संपूर्ण माहिती मोबाईलच्या स्क्रीनच्या माध्यमातून समजून घेऊयात। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जावं लागेल। प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन ॲप्लिकेशन घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन असणार आहे मेरा ई केवायसी। असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जे मेरा ई केवायसी ऑप्शन येतं हे मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन नाही घ्यायचं। बऱ्याच जणांकडून हेच ॲप्लिकेशन घेत आलंय। मेरा केवायसी जे आपल्याला वरती दिसतंय मेरा केवायसी हे जे ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आणखी एक ॲप्लिकेशन घेणं आवश्यक आहे। आता दुसरं ॲप्लिकेशन कोणतं तर आधार आरडी फेस आरडी सर्व्हिस। आता हे या ठिकाणी सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं। हे ॲप आपल्याला दिसत नाही परंतु इन्स्टॉल करून ठेवायचं आहे। आता ॲपच्या ज्या लिंक आहेत त्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणाहून आपण ॲप डाउनलोड करू शकता। आता ॲप डाउनलोड केल्यानंतर जे काय फेस ई केवायसी जे ॲप आहे ते ओपन करा। त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लँग्वेजचे हे बाकीचे ऑप्शन दिसतील, परंतु आपल्याला जी काय केवायसी करायची ही केवायसी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी आपलं स्टेट निवडायचं आणि व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं। जर या ठिकाणी आपल्याला एरर येत असेल तर जे काय आपल्या मोबाईलचं लोकेशन आहे ते लोकेशन देखील या ठिकाणी ऑन करणं आवश्यक आहे, म्हणजे चालू असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपलं लोकेशन व्हेरीफाय होईल। लोकेशन व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक विचारला जाईल। या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर एंटर करायचा आहे। आधार नंबर एंटर करून घ्या। आपल्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, कारण आधारच्या जो काय ओटीपी आहे तो आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो। तो ओटीपी येईल, ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा। ओटीपी एंटर केल्यानंतर जो आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी आलाय तो ओटीपी एंटर करायचा। त्यानंतर जो काय आपल्या समोर आपल्याला कॅप्चर कोड दिसतोय तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला जे खाली जे काय ऑप्शन दिसतं सबमिटचं त्या सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं। आता सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली केवायसी झाली आहे नाही आपलं डिटेल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं, ज्यामध्ये आपलं नाव असेल, स्टेट असेल, कार्ड नंबर असेल, तुमची केवायसी स्टेटस देखील या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं। त्या ठिकाणी आपल्याला काहीच दाखवलं जात नाही, म्हणजे आपली केवायसी झालेली नाही। परंतु वाय जर येत असेल तर आपली केवायसी झालेली, हे कसं पाहायचं याचं आपण नंतर केवायसी पूर्ण झाल्यानंतर पाहूया। त्या ठिकाणी ॲक्सेप्टवर क्लिक करा। ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला कॅमेरा ओपन होईल। कॅमेरा ओपन झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोर एकदम असं स्ट्रेट बघा आणि आपल्या डोळ्यांच्या पापण्या थोड्या हलवा, जेणेकरून आपली केवायसी या ठिकाणी सक्सेसफुली होऊन झाली। केवायसी रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल। हा मेसेज आल्यानंतर आपली केवायसी सक्सेस झाली, परंतु सक्सेस झाली का हे पाहण्यासाठी परत एकदा आपण त्याच पद्धतीने जाणार आहोत, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली केवायसी पूर्ण झाली आहे किंवा नाही। आपला आधार नंबर टाकून घ्या। त्यानंतर जनरेट ओटीपी यावरती क्लिक करा। आपल्या मोबाईल क्रमांकावर जो ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी परत भरा। ओटीपी भरल्यानंतर जो काय खाली आपल्याला कॅप्चर कोड विचारला जातो तो कॅप्चर कोड या ठिकाणी भरून घ्या। कॅप्चर कोड भरल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं। आता सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत तीच माहिती येईल, परंतु माहितीमध्ये तुम्हाला काहीतरी डिफरन्स दिसेल, ज्यामध्ये ई केवायसी स्टेटस मागच्या वेळेस आपल्याला ब्लँक होतं, यावेळेस आपल्याला वाय दिसतं। वाय दिसतं म्हणजे यस आहे, आपली केवायसी या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। आता ही केवायसी झाली। ही
ही केवायसी कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। याच्या व्यतिरिक्त जरी काही आपल्या अडचणी असतील, काही आपल्या समस्या असतील, आपल्याला याच्या व्यतिरिक्त काही अडचणी निर्माण होत असतील तर कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क करा। आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। तर चला परत एकदा, जर व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी अद्यापपर्यंत आपली रेशन कार्डची जी केवायसी आहे ती केलेली नाही। अशा नागरिकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।